आपला आजचा विषय तो सच्चिदानंद स्वरूप. सच्चिदानंद स्वरूप म्हटलं की बरेच लोक घाबरतात, पण इथे आलेले लोक घाबरत नाही. आता त्यांना माहीत झालेलं आहे की आपल्याला आता काहीतरी कळतंय. खरं म्हणजे मला कधी कधी प्रश्न पडतो की हे करणं का कठीण आहे. वळणं उमजणं हे सगळं कठीण आहे, मी ते नाही म्हणत नाही, पण समजणं एवढं काही कठीण नाही आहे खरं म्हणजे. कारण तुम्ही जर विचार केला की आपण आहोत म्हणजे कोण आहोत, हा साधा विचार जरी कोणी केला ज्याला बुद्धी आहे, की आतमध्ये जोपर्यंत आहे चैतन्य शक्ती, शक्ती आहे सगळ्यांना माहिती आहे, मग त्याचं नाव चैतन्य शक्ती दिलं आपण. मग ही चैतन्य शक्ती आतमध्ये आहे म्हणून आपण आहोत. ज्या दिवशी ती जाईल त्या दिवशी देह संपला, त्याला विसर्जन करायला लागलं त्याचं. मग आता हे सगळं माहीत असून सुद्धा आपल्याला याच्यामध्ये काय कठीण आहे की तो आहे म्हणून आपण आहोत. मग तो आहे, आपण आहोत म्हणजे आपण तेच आहोत, हे समजायला काही कठीण नाही मला वाटतं. आता ते कसं सच्चिदानंद स्वरूप आहे वगैरे तो मोठा विषय आहे. पण सद्गुरूंनी एकीकडे असं म्हटलंय की आपल्याला आपल्यातच हरवून बसणं हा मोठा रोग आपल्याला झालेला आहे. आपण आपल्यातच हरवून बसणं, म्हणून आपण आपल्याला हरवून बसल्यामुळे आता जे आहे ते म्हणजे आपण आहोत, खोटा मी, ज्याला आपण खोटा मी म्हणतो. म्हणून मी जास्त तुम्हाला कन्फ्यूज करत नाही, कारण मग सद्गुरूंनी 4 मी सांगितले, मग 5 मी सांगितले, ते सगळं थोडंसं हाय लेवलचं आहे. मी आपलं साध्या ह्याच्यात सांगतो तुम्हाला की खोटा मी आणि खरा मी, ह्याच्यापेक्षा पुढे बोलायचंच नाही. खोटा मी कोण? जो नाही आहे तो, साधी गोष्ट. कारण खोटा म्हणजे खोटंच ना. खोटा मी म्हणजे जो नाही आहे, आणि खरा मी म्हणजे जो आहे तो, सिंपल. म्हणून आतमध्ये जे सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्ती जी आपल्याकडे आहे ती खरी आहे. बाकी जे आपण म्हणतो मी 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 बाकीचं आपण जे करतो ते सगळं खोटा, कारण ते खोटं आहे. आणि आपण मागे सुद्धा बघितलेलं आहे की आपण जे नाव देतो, संस्कार देतो, समाजाकडनं जो निर्मित मी होतो तो खोटा मी असतो. कारण समाज कधी परत काढून घेईल सांगता येत. खुर्ची जशी काढून घेतात तशी खुर्ची कधी काढून घेते सांगता येत नाही. त्यामुळे समाज निर्मित जो मी आहे तो खोटा मी आहे, लक्षात ठेवायचं. आणि खरा मी म्हणजे जो आतमध्ये जो आहे सच्चिदानंद स्वरूप चैतन्य शक्ती जी आहे ती खरा मी आहे. म्हणून आपण आज जगतोय ते खोट्या मीनीच जगतोय. म्हणजे खऱ्या मीची आपल्याला आठवण नसते. जरी माहीत असलं की तो आहे म्हणून मी आहे, हे जरी माहीत असलं तरी सुद्धा आपण खोट्या मीनीच जगत असतो. म्हणजे सद्गुरू म्हटलं की गुंतलो होतो अर्जुन गुणे, आपल्या गीतेमध्ये मुक्त झालो तुझेपणे. तर हे जे सद्गुरूंनी सांगितलंय आपल्याला की आपण गुंतून गेलोय कोणामध्ये, अर्जुनपणामध्ये गुंतून गेलेलो आहे. आणि आपण जे जे काही करतो ते अर्जुनपणामध्येच करतो, आणि जो खरा मी आहे तो बाजूलाच राहतो. आणि जर आपण खऱ्या मीच्या थ्रू केलं सगळं तर मात्र आपण खऱ्या अर्थाने सुखी, श्रीमंत, रिच म्हणून आपण खऱ्या अर्थाने सुखी, समृद्ध, ऐश्वर्यवान, आनंदी कधी होऊ, जर खऱ्या मीला आपण जमेत धरलं तर. आज आपण खोट्या मीनीच सगळं करतोय, त्यामुळे आपल्याला सगळे जे त्रास आहेत, म्हणजे तन मन धन सगळे जे प्रॉब्लेम येत आहेत, त्या सगळ्या प्रॉब्लेमचा संबंध सच्चिदानंद स्वरूपशी लक्षात ठेवायचं. म्हणजे आपलं काय म्हणतात त्याला, शरीराचं आरोग्य, म्हणजे तन मनाचं आरोग्य आणि धनाचं आरोग्य, संपूर्ण काय म्हणतात त्याला स्वास्थ्य ज्याला म्हणतो आपण, ते सगळ्याचा संबंध त्या सच्चिदानंद स्वरूपाचा आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून मी तुम्हाला सगळ्यांचा संबंध कसा सच्चिदानंद स्वरूपशी आहे हे मी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. मग तुम्हाला कळेल की या स्वरूपाचं महत्व किती आहे, ते स्वरूपाचं महत्व किती आहे. आता आपण जेव्हा म्हणतो की आपल्यामध्ये ईशतत्व आहे, बरोबर आहे, मग आपल्यामध्ये काय काय आहे. खरं म्हणजे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपल्यामध्ये ईशतत्व आहेच, बरोबर. दुसरं म्हणजे इष्टतत्व आहे आणि अनिष्ट तत्व पण आहे. तिन्ही गोष्टी आपल्यामध्ये आहेत.
ईशतत्व म्हणजे काय सांगायची गरज नाही. जो आहे, ज्याला आपण आहे म्हणतो, तो आहे, तो ईशतत्व आहे. त्याच्याबरोबर खोटा मी आहेच ना, त्यामुळे इष्टतत्व पण आहे. इष्टतत्व म्हणजे काय? चांगले गुण. इष्टतत्व म्हणजे चांगलं जे जे आहे आपल्याकडे ते इष्टतत्व म्हणूया आपण त्याला. आणि अनिष्ट तत्व म्हणजे काय? की जे आपल्याकडे थोडंसं वाईट आहे. कारण शेवटी प्रत्येकजण गुण आणि दुर्गुणांनी भरलेलाच आहे. संपूर्ण गुणी आणि संपूर्ण दुर्गुणी असं आपण नसतो. त्यामुळे इष्ट आणि अनिष्ट तत्व आपल्यामध्ये आहेच आणि त्याच्याबरोबर ईशतत्व पण आपल्याकडेच आहे. बरोबर. आता सद्गुरू काय म्हणतात की ईशतत्वासाठी ईशचिंतन केलं पाहिजे आपल्याला. आणि इष्टतत्व जे आहे ना ते आपल्याला वर काढायचं असेल तर त्याच्यासाठी इष्टचिंतन केलं पाहिजे. आणि अनिष्ट चिंतन आपण करताच कामा नये, सद्गुरूंचं म्हणणे. आता हे जे आपण इष्टचिंतन म्हणतो किंवा ईशचिंतन म्हणतो, तर ईशचिंतनचा अर्थ सद्गुरू म्हणतात की ईश्वराचं चिंतन. आता हे चिंतन म्हणजे काय हे पहिलं बघूया आपण. ईश्वराचं चिंतन म्हणजे काय? सद्गुरू म्हणतात काय माहितीये की जेव्हा आपण नामस्मरण म्हणतो तेव्हा ज्याला विसरलो आहे त्याचं स्मरण करत राहणं म्हणजे नामस्मरण. कारण नामस्मरणाचा अर्थ काय की ज्या नामीला किंवा ज्या ईश्वरी तत्वाला आपण विसरलो आहे त्याची आठवण काढत राहणं. कारण त्याला विसरतो ना एकसारखे आपण. प्रत्येक क्षणाक्षणाला आपल्याला विसर आहे त्याचा. क्षणाक्षणाला विसर आहे म्हणून क्षणाक्षणाला जी आठवण काढत राहणं हा एकच उपाय आहे स्मरण करण्यासाठी. म्हणून सद्गुरूंनी नामस्मरण हे जेव्हा सांगितलं म्हणजेच प्रार्थना पण त्याच्यामध्ये आलीच. तर नामस्मरण सद्गुरूंनी सांगितलं असतं तेव्हा नामस्मरण का करायचं असतं? नुसतं विठ्ठल 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 म्हणण्यामध्ये खरी हे नसते, गंमत नाही. खरी गंमत कशी आहे की ईश्वर म्हणताना, नाम जप करताना, नामस्मरण करताना हळूहळू आपलं मन स्थिर होत त्या ईश्वरापर्यंत पोचवणं म्हणजे नामस्मरण आहे. खरं कळते मी काय म्हणतोय? पहिला तो नामजप असतो, म्हणजे जप करतो आपण नुसते ईश्वर विठ्ठल 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 विठ्ठल. पण ते म्हणता 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 आपली काय म्हणतात डेस्टिनेशन हे ईश्वरापर्यंत पोचण्याचं असतं. मग ते डेस्टिनेशन फक्त नामजप म्हणून होणार नाही. सद्गुरू काय म्हणतात की नाम म्हणजेच नामी. खरं म्हणजे नाम नामी अभेद आहे नाही, खरं सांगायची गरजच नाही. कारण आपण कुठलीच गोष्ट नुसत्या नावाने ओळखतच नाही किंवा नावाने आपल्याला समजतच नाही कुठली गोष्ट, किंवा नावच आपण लक्षात ठेवत नाही कधी. फॉर एक्झाम्पल आंबा म्हणून सद्गुरू नेहमी सांगतो. आंबा हे नाव आहे ना, हे नाव घेतल्यानंतर आपल्याला नाव आठवतं की आंबा आठवतो? आंबाच आठवतो ना आपल्याला. त्यामुळे नाम नामी अभेद असतोच आपल्याला नामी माहीत असेल तर. म्हणून आपण जेव्हा सद्गुरू म्हणतात नामस्मरण म्हणजे नामीचं स्मरण म्हणजे ईश्वराचं स्मरण तुम्हाला सतत करायचे, सतत अखंड. आता मला नेहमी प्रश्न पडतो की अखंड नामस्मरण कसं काय करता येईल माणसाला? मग बाकीचं काय करायलाच नको. मग ते संतांनी केलं तसंच करायला पाहिजे की आपण जाऊन गोव्यामध्ये नाही तर कुठेतरी जाऊन फक्त तेवढंच करत राहायचं. ते काय आपल्याला शक्य नाही. मग सद्गुरू काय म्हणतात की अखंड नामस्मरणाचा अर्थ की आपल्याला स्मरण त्याचं कायम पाहिजे. कोणाचं? जो आहे त्याचं. आज काय झालं आहे की आहे त्याचा विसर आणि नाही त्याचा आठव हा आपला काय म्हणतात त्याला स्थायी भाव झालेला आहे. आहे त्याचा विसर आणि जो नाही त्याचा आठव. आता आहे कोण? तो म्हणजे कोणी माणूस नाही, तो म्हणजे ती चैतन्य शक्ती. आहे त्याचा विसर, ते चैतन्य शक्तीचा आपल्याला विसर पडलेला आहे. आणि नाही कोण? हे जो खोटा मी आहे तो नाही आहे, त्याचा आपल्याला सतत आठव. म्हणून आपल्याला हे आता बदलायचे समीकरण. आहे त्याचा सतत आठव, नाही कामापुरती. विसरायचं नाही, विसरून चालायचं नाही. आणि ते नाही म्हणून विसरलं तरी प्रॉब्लेम होईल. लोक म्हणणार काय वेळा झालाय म्हणून, स्वतःला ओळखत नाही, असं नको व्हायला. म्हणून आहे त्याचा आठव सतत आणि नाही टेम्पररी युज्ड म्हणजे व्यवहारापुरती त्याचा वापर केला पाहिजे. आता नामस्मरण करताना सद्गुरूंनी खूप पायऱ्या सांगितलेल्या आहेत की नाम म्हणजे नामी, नामी म्हणजे स्वरूप, स्वरूपाचं स्मरण करायचं, त्या स्मरणाचं हळूहळू कसं रूपांतर होतं हे सद्गुरूंनी खूप काय म्हणतात त्याला डिटेलमध्ये शिकवलेलं आहे आपल्याला.
फक्त त्याच्यासाठी आपल्याला वाचन करायला पाहिजे, सद्गुरूंची पुस्तकं वाचली पाहिजे. म्हणून सद्गुरू काय म्हणतात की स्मरण पहिलं चिंतन, मग स्मरण, मग अनुसंधान, मग अवधान आणि सगळ्याच्या बाबतीत सावधान, असं सद्गुरू म्हणतात. सद्गुरूंची वाक्य म्हणजे एक सुंदर असतं. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही स्मरण करायला शिका, पहिलं चिंतन करायला शिका. चिंतन केल्यानंतर सद्गुरूंची भेट झाल्यानंतर, ओळख झाल्यानंतर स्मरण व्हायला सुरू होईल त्याचं. कारण स्मरणासाठी त्याची ओळख होणं गरजेचं आहे ना. म्हणून स्मरण नंतर सुरू होईल. स्मरण झाल्यानंतर सद्गुरू म्हणतात भान बिन गोष्टी आहेत पण मी सगळ्या घेत बसत नाही. अनुसंधान याला सद्गुरूंनी खूप महत्व दिले. अनुसंधान म्हणजे काय, सर्व काही करताना सुद्धा संधान त्याच्याशी जोडलं पाहिजे. आपण म्हणतो ना संधान जोडतो आपण, मग मला पटलं, हा मग अखंड करता येणं शक्य आहे. नाही तर अखंड कसं करता येईल, बाकीची कामं करताना बाकीची कामं करू की ह्याचं स्मरण करू, हा प्रश्न आपल्याला पडणार की नाही. मग सद्गुरू त्याचं उत्तर दिलं. काय उत्तर दिलं की सर्व तू कर, तुला काहीच नाही करायचं, सर्व कर, पण करताना संधान किती. संधान म्हणजे जोडणं. संधान म्हणतो ना आपण, संधान जोडलं आपण. नवीन नवीन पार्टीशी संधान जोडतो ना आता, त्याला पण संधान जोडणं म्हणतात. तसं हे संधान इथे जोडलं गेलेलं पाहिजे, म्हणून त्याला अनुसंधान म्हटलेलं आहे. सतत संधान इकडे, बाकी तू सर्व काही कर. मग आता हे कसं करायचं हे सद्गुरू शिकवतात की स्मरण करता करता या गोष्टी पुढे जमणार आहे तुम्हाला. म्हणून एकदम पुढची पायरी आपण जर विचार केला तर ते शक्य नसतं. म्हणून नाम जप करता करता नामस्मरणामध्ये आपण गेलो पाहिजे. आणि नामस्मरण करता करता अनुसंधान आपल्याला लागलं पाहिजे. अनुसंधान व्हायला लागतं, अनुसंधान करता येत नाही. नामस्मरण करता येतं पण अनुसंधान हे काय म्हणतात, मी अनुसंधान करतो म्हणून होत नाही. ते करता 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 व्हायला लागतं. सद्गुरू म्हणतात ते आपोआप व्हायला लागतं. म्हणून बाईची आई झाल्यानंतर तिला मुलाचं काय अनुसंधान करायची गरज नाही, पण त्याला बाईची आई व्हायला पाहिजे, बरोबर की नाही. तसं सद्गुरू आपल्याला जेव्हा नामधारक बनवतील खऱ्या अर्थाने, तेव्हा मग आपलं अनुसंधान चालू होईल. म्हणून ईश्वर चिंतन म्हणजे आपल्या स्वरूपाचं चिंतन हे खूप महत्वाचं आहे. अनुसंधान ही पुढली गोष्ट आहे. पण हे करता करता काय होतं तर सद्गुरू म्हणतात हे करता 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 तुमचं मन स्थिर व्हायला लागतं. आणि मन एवढं स्थिर होत गेलं की ते निवांत होत जातं. आणि निवांत होत गेल्यानंतर तुम्ही काय म्हणतात त्याला पहिल्या स्टेपला पोचता. परमार्थाची पहिली स्टेप म्हणजे निवांत होणं. आणि मग पुढली स्टेप सद्गुरू तुम्हाला शिकवतात. मग ते नो मॅन्स लँड वगैरे सगळं ऐकायला आपल्याला खूप बरं वाटतं, पण ते खरं साधी गोष्ट असते. नो मॅन्स लँड म्हणजे काय की तुम्ही निवांत होता, निवृत्त होता, तेव्हा तुम्ही कुठेच नसता. कुठेच नसता म्हणजे जीवाच्या प्रांतात पण नसता आणि शिवाच्या प्रांतात पण नसता. शिवाचा प्रांत म्हणजे काय हे शब्द सगळे नीट समजून घेऊया. शिवाचा प्रांत म्हणजे शिवाला जेव्हा ओळखायला लागतो, म्हणजे जाणीव स्वतःला ओळखायला लागते, तिथे स्थिर व्हायला लागते, तेव्हा ती शिवाच्या प्रांतात जाते. म्हणजे काय आता ती जीवाच्या प्रांतात आहे, पण जीव पण नाही. म्हणजे नो मॅन्स लँड मध्ये तुम्हाला त्याचं पण स्मरण नाही आणि जगाचं पण स्मरण नाही. जगाचं पण स्मरण नाही आणि स्वरूपाचं पण स्मरण नाही. अशा आपण अर्धवट स्थितीमध्ये जेव्हा असतो तेव्हा त्याला नो मॅन्स लँड म्हटलेलं आहे. कधी कधी सद्गुरूंनी त्याला निर्भान अवस्था पण म्हटली आहे. निर्भान म्हणजे त्याला भान नाही, जगाचं पण भान नाही, आपल्या शरीराचं पण भान नाही आणि आहे त्याचं पण भान नाही. अशा परिस्थितीमध्ये तो जेव्हा असतो तेव्हा नो मॅन्स लँड म्हणजे कोणाचीच लँड नाही, ती जीवाची पण नाही आणि शिवाची पण नाही. म्हणून ह्या लँडवरनं जर पुढे जायचं असेल चाल करून तर मग सद्गुरूंची गरज लागते. कारण मग सद्गुरू तुम्हाला निवृत्त अवस्थेमधनं तुम्ही जाणीवेनी त्या जाणीवेला पकडून पुढे प्रवास कसा करायचा हे सद्गुरू शिकवतात, बरोबर ना. म्हणून निवृत्त अवस्थेपर्यंत येण्यासाठी नामस्मरण किंवा हे सगळ्या गोष्टी उपयोगी पडणार आहे. आता सद्गुरू नेहमी म्हणतात की तुकाराम महाराजांना कसं झालं सद्गुरू नसताना.
तर एक गोष्ट आहे की शेवटी हृदयस्थ सद्गुरू म्हणतो ना आपण त्याला, ते हृदयस्थ सद्गुरू सगळ्यामध्ये आहे. देहधारी सद्गुरू तुम्हाला पासपोर्ट आणि व्हिसा देतात, पण नंतर आतमध्ये जेव्हा काय म्हणतात त्याला जायचं असतं तेव्हा हृदयस्थ सद्गुरूच तुम्हाला मदत करतं, बाकी कोण करत नाही. आणि हृदयस्थ सद्गुरू म्हणजेच आपली अंतर्मनाची शक्ती, आपलं जे इंट्युशन आहे, नेणीव आपल्याकडे जी आहे ना, तीच हृदयस्थ सद्गुरू आहे. तो तुम्हाला दिशा दाखवू शकतो, पण कधी तुम्ही त्या लेवलला पोचला तर. म्हणून सोपा जर मार्ग पाहिजे असेल आणि लवकर जायचं असेल तर सद्गुरूंचं तुम्ही जर मार्गदर्शन घेतलं तर आपण ते लवकर पुढे जाऊ शकतो. आपण त्याच्यात जास्त जाऊया नको, कारण नाही तर बऱ्याच लोकांना त्याच्यामध्ये काय म्हणतात समजत नाही आणि मध्ये कंटाळतात. आपण पुढं बघूया. आता ईशचिंतन आणि इष्टचिंतन सद्गुरूंनी दोघांनाही महत्व दिलेलं आहे. सद्गुरू म्हणतात नुसतं ईशचिंतन करणारे लोक मी बघितले आहेत, पण इष्टचिंतन करत नाहीत. आणि इष्टचिंतनाचा संबंध पुन्हा स्वरूपाशी हे लक्षात ठेवायचं. कारण इष्टचिंतन दोन प्रकारचं आहे, एक म्हणजे स्वतःबद्दल आणि दुसऱ्यांबद्दल. आपण इष्टचिंतन स्वतःचं पण करत नाही, स्वतःबद्दल सुद्धा आपण सतत होईल की नाही वाईट चिंता काळजी म्हणजे स्वतःचं अनिष्ट चिंतनच आहे ते. म्हणून स्वतःपुरती इष्टचिंतन नाहीच आणि दुसऱ्यांचं बद्दल सुद्धा इष्टचिंतन करत नाही, दुसऱ्यांबद्दल सुद्धा वाईटच चिंतन करतो, बरोबर की नाही. पण ह्या इष्टचिंतनाचा कुठेतरी संबंध स्वरूपाशी आहे. का सांगू का? कारण शेवटी आहे ना, हे जो आपला आनंद स्वरूप जे आपलं आहे ना, आपलं जे स्वरूप आनंद आहे, या आनंदाचं जे प्रगटीकरण आहे हे निरनिराळ्या गोष्टींनी होत असतं. निरनिराळ्या गोष्टी म्हणजे काय? आनंदाचे निरनिराळे काय म्हणतात त्याला पैलू आहे. म्हणजे गोडी म्हणा किंवा दुसऱ्याला आनंद देणं, गोडी, नंतर काय आवड, या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या तिथूनच येतात. म्हणून तुम्ही जेव्हा शुभचिंतन करता किंवा इष्टचिंतन करता स्वतःबद्दल किंवा दुसऱ्यांबद्दल, तर तेव्हा तुम्ही स्वरूपाला जोडलेले असतात. लक्षात ठेवायचं, स्वरूपाला जोडलेले का असतात? कारण ती गोडी, ती आवड, ते तुम्ही जे काही चिंतन चांगलं करतात ते आतून येत असतं. कारण ते आनंदाचंच प्रगटीकरण असतं. का आनंद आतूनच येत असतो, त्याचं हे प्रगटीकरण असतं. समजते का मी काय म्हणतो ते? म्हणून इष्टचिंतन म्हणजे ते सुद्धा एक प्रकारचं ईशचिंतनच आहे, लक्षात ठेवायचं. कारण त्याचा संबंध स्वरूपाशी. आणि अनिष्ट चिंतन आहे याचा संबंध खोट्याविषयी. कळते की नाही मला माहिती नाही, बरं सांगतो. हे जे इष्टचिंतन आहे म्हणजे आपण दुसऱ्याबद्दल चांगलं बोलणं, कुठल्याही गोष्टीमध्ये आवड निर्माण होते आपल्याला, आपण गोडी घेतो कुठल्याही गोष्टीमध्ये, कामामध्ये गोडी, सगळं गोडी या कामामध्ये, लव वर्क. हे जेव्हा समजा तुम्ही गोडीने करता, आवडीने करता, लोकांच्या बद्दल चांगलं बोलता, हे सगळे आनंदाचे प्रगटीकरण असल्यामुळे त्यामुळे त्याचा संबंध स्वरूपाशी येत असतो. आणि तुम्ही जेव्हा दुसऱ्यांचं अनिष्ट चिंतन करता तेव्हा ती अनिष्ट चिंतन म्हणजे काय हो? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे जे विकार आहेत ना, हे जे विकार बाहेर जे पडतात आपल्यामधनं, त्यांनीच अनिष्ट चिंतन होत असतं. बघा ना, या 6 विकार आहेत ना, या 6 विकारच आपण करत असतो नेहमी. म्हणजे कोणाला तरी राग करत असतो, नंतर कोणाला तरी मत्सर करतो आपण. म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मद, मत्सर, सगळ्या गोष्टी आहेत ना, या सगळ्या खोट्या मी मधनं येतात. तुम्ही म्हणा कसं? कारण खोट्या मी मध्ये हवेपणा निर्माण झालेला आहे. खऱ्या मीला हवेपणा नाही आहे. बघा मी काय सांगतो, नीट समजून घ्या. खरा मी जो आहे ना त्याला हवेपणा नाही आहे. का नाही आहे? कारण त्याच्याकडे सगळं आहे. ज्याच्याकडे आहे तो हवेपणा कशाला करणार? बरोबर की नाही? पण ज्याच्याकडे नाही, कोणाकडे नाही, खोट्या मीकडे नाही. खोट्या मीला सतत वाटत असतं मला काहीतरी कमी आहे माझ्याकडे, मला आणि पाहिजे, मला आणि पाहिजे. हे जे खोट्या मीला वाटत असतं तो खोटा मीचा संबंध या काम, क्रोध, लोभ, मोहामध्ये आलेला आहे. म्हणून आपण जेव्हा ह्या एक प्रकारामध्ये अडकतो तेव्हा आपण खोट्या मीमध्ये अडकलेलो आहे, लक्षात ठेवायचं. गुंतलो होतो खोट्या मीमध्ये. हे जर तुम्हाला नीट समजलं तर तुम्ही अनिष्ट चिंतन करताना तुम्ही नामस्मरण करत नाही हे लक्षात ठेवायचं.
कारण संधान तुमचं कोणाशी जोडलेलं आहे? खोट्यामीशी. म्हणून आपल्याला आता नामस्मरण अखंड करायचं असेल तर आपण काही वेळा नामस्मरण करायचं, पण बाकीच्या वेळेला शुभचिंतन करत राहायचं स्वतःबद्दल आणि दुसऱ्यांबद्दल. तर काय होईल? तुम्ही सतत संधान तुमच्या खऱ्या मीशी जोडलं जाईल. कळते का मी? म्हणजे अनुसंधान ज्याला म्हणतात, हे संधान जोडणं हे व्यवहारामध्ये सुद्धा, आपल्याला डे टू डे लाईफ मध्ये सुद्धा संधान जर जोडायचं असेल तर शुभचिंतन हे लक्षात ठेवा. इष्टचिंतन आणि अनिष्ट चिंतन केलं की खोटामीशी जोडले गेले हे लक्षात ठेवा. मग आता तुम्ही ठरवा, आपल्याला जर संधान साधायचं आहे तर आपण खऱ्या मीला लावूया ना संधान जोडायला. आणि काय होतं माहितीये, मगाशी मला कोणीतरी विचारलं की हेल्थ जी म्हणतात ना, हेल्थ सद्गुरूंनी एकीकडे असं म्हटलं ना, तनाचं मनाचं जनाचं वनाचं आरोग्य हे सगळं संबंधित इकडेच आहे. म्हणून आपलं आरोग्य पण आपल्या मनाशी संबंध आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून मन जेवढं गोड तेवढा संबंध गॉडशी लागतो. बरोबर की नाही? सद्गुरूंनी सांगितलं, मी नवीन सांगत नाही. मन जेवढं गोड होईल ना तेवढं तुम्ही गॉडशी संधान सोडलेलं असणार, लक्षात ठेवा. मग मन गोड होणं म्हणजे काय? हेल्दी माइंड, त्याला म्हणतात हेल्दी माइंड. हेल्दी माइंड जेव्हा त्याचं असतं त्याचा हेल्थ चांगली होते. कारण शेवटी मनाचं मानसिक रोगातनं शारीरिक रोग, हो की नाही? आणि मानसिक रोग गेले की आपण भवरोगाच्या पुढे जायचं असेल तर मानसिक रोगातनं पुढे जायला पाहिजे आपल्याला, बरोबर की नाही? म्हणून मानसिक रोग म्हणजे माइंड जर हेल्दी असेल, तुमचं हेल्दी माइंड ही तुम्हाला हेल्थ देणार, वेल्थ देणार, पीस देणार, प्रॉस्पेरिटी देणार. म्हणजे ऐश्वर्य, शांती, सगळं काही हेल्दी माइंड देऊ शकतं. आणि मला वाटतं हे सांगायला कोणाला गरज नाही, कारण आपण बघा ना, जेव्हा आपलं मन छान असतं, आपण आनंदात असतो, तेव्हा आपण खऱ्या अर्थाने सुखी आणि शांती असते आपल्याकडे. पण आपलं जर हेल्दी माइंड नसेल तर मग आपण सगळ्या बाजूनी अनहेल्दी झालेलो असतो, सगळ्या बाजूनी. म्हणून मी परवा एक डॉक्टर हेगडे म्हणून छान बोलतात, MD आहेत ते, स्वतः डॉक्टर, त्यांचं कुठेतरी मला क्लिप आली होती. त्या क्लिपमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आज जगामध्ये हेल्थची नवीन डेफिनेशन केली आहे. लोक सगळे आता सद्गुरूंना काय म्हणतात फॉलो करायला लागलेले आहेत. त्यांनी काय हेल्थची डेफिनेशन केलं आहे की एन्थुझियाझम टू वर्क, बघा त्यांनी काय केलंय, आणि एन्थुझियाझम टू बी कम्पॅशनेट हे त्याच्याकडे आहे तो हेल्दी माणूस. बघा त्याने हेल्थचा संबंध कुठल्याही ह्याच्याशी आणला नाही, डायबिटीज नाही आहे, हे नाही, असं काहीच त्यांनी आणलं नाही. म्हणजे जग आता याचं नोट करायला लागलं की एन्थुझियाझम फॉर द वर्क म्हणजे ज्या माणसाला काम करायला जायला मजा वाटते, दुसऱ्याशी ऑफिसला जायचं म्हणजे असा कधी एकदा ऑफिस येतो, कधी कधी लग्न माझे म्हणतात ना, तसं मी कधी जातो ऑफिसमध्ये आणि कामाला लागतो, हे ज्याला वाटतं ना तो एन्थुझियाझम. एन्थुझियाझम म्हणजे आनंद, त्याच्यामध्ये काय म्हणतात उत्साह ज्याला वाटतो ना, कामाचा उत्साह वाटतो. मग ते कुठलंही काम असू दे, घरचं काम पण असू दे किंवा संस्थेचं काम असू दे, उत्साह वाटला पाहिजे, उत्साह. आणि एन्थुझियाझम फॉर टू बी कम्पॅशनेट म्हणजे काय? कम्पॅशन म्हणजे सद्गुरू त्याला करुणा म्हटलेलं आहे. मी तुम्हाला एक का सांगतो ते सांगतो की सद्गुरूंचंच कसं हे सांगतो आणि सद्गुरू त्याच्या पुढे कशी एक स्टेप येते पण मी सांगतो. मी जेव्हा सगळ्यांचं ऐकतो ना तेव्हा मला सद्गुरूंचं महत्व आणखीन कळतं. कारण सद्गुरू नेहमी प्रत्येकाच्या पुढे 2 स्टेप असतात. लोक आता इथपर्यंत पोचलेले आहेत, त्यांनी पण एक शब्द असा वापरलाय की वी आर ऑल इंटरकनेक्टेड. अरे वा, म्हटलं आमचंच वाक्य वापरतोय आपण. जे वाक्य वापरतो इंटरकनेक्टेड आणि इंटरडिपेंडंट, आता यांनी इंटरकनेक्टेड पण झालंय, पुढला इंटरडिपेंडंट शब्द वापरेल. पण त्यांचं काय होतं माहिती, ते क्वांटम फिजिक्स हा शब्द वापरतात, त्यामुळे लोकांना ते खूप मोठं वाटतं, सायंटिफिक. आणि आम्ही आपले क्वांटम नाही वापरत, त्यामुळे त्यांना वाटतं हे सगळं भक्तीची भाषा आहे. त्यांनी काय म्हटलं की क्वांटम फिजिक्स मध्ये सांगितलंय की देयर इज नो मॅटर, एव्हरीथिंग इज एनर्जी. नवीन काय सांगितलं? सद्गुरूंनी तेच सांगितलं की चैतन्य शक्तीच भरली सगळीकडे,
आणि जे काय आहे ते चैतन्य शक्तीचंच प्रगटीकरण आहे. म्हणजे सगळ्यांना आता ते कळायला लागले. त्याने अजून एक वाक्य मला खूप आवडलं, माइंड हे मेंदूमध्ये नाही आहे. अरे वा, लवकर समजलं. कारण सगळे सायकोलॉजिस्ट, तुम्ही सायकोलॉजीची पुस्तकं जर बघितली तर माइंड हे एक केंद्र दाखवतात मेंदूमध्ये. समजलं ना? सगळं माइंड हे मेंदूमधलं केंद्र नाही आहे. माइंड हे जाणीवेचं रूप आहे, हे त्यांना अजून माहीत नाही. म्हणून मला कधी कधी वाटतं त्या हेगडेनं आपलं पुस्तक दिलं पाहिजे. तर ते हेगडे म्हणजे मराठी आहेत की साऊथ इंडियन आहे मला माहीत नाही. कारण आपलं जर सच्चिदानंद स्वरूप त्यांच्याकडे गेले ना तर नाचतील खरं सांगतो. पण त्यांना ती आवड आहे सगळी. ते बोलतात ना तेव्हा मला त्यांचं कळतं, पण त्यांना ते नक्की काय कशामुळे ते कळत नाही. ते उगीच क्वांटम फिजिक्स म्हणतात, पण त्यांना ते काही कळलेलं नाही. तर त्यांनी काय झालं, एन्थुझियाझम टू बी कम्पॅशनेट. म्हणजे कम्पॅशन म्हणजे करुणा. करुणा म्हणजे काय की दुसऱ्यांबद्दल काहीतरी वाटणं. दया नाही, सद्गुरूंनी करुणा म्हणजे दया नाही म्हणून सांगितले. दया दाखवणं सोपं असतं ना. कोणी दिलं की बिचारा म्हणून चालला बाहेर. सहानुभूती ह्याच्यामध्ये अनुभूती आहे, लक्षात ठेवा. सहानुभूती ह्याच्यामध्ये अनुभूती शब्द आहे. म्हणजे त्याच्या फिलिंग्सचं, त्याच्या स्थितीचं आपल्याला अनुभव घेता आला पाहिजे. म्हणजे आपल्याला अनुभूती यायला पाहिजे. कळते मी काय म्हणतो? म्हणून सहानुभूती म्हटलेलं आहे, अनुभूती म्हटलेलं आहे. म्हणजे काय की त्याची जी परिस्थिती आहे ती नुसती दया येऊन उपयोग नाही. त्या परिस्थितीचा आपल्याला अंदाज आला पाहिजे, त्याचा अनुभव आला पाहिजे. आपल्याला अनुभव म्हणजे ॲक्च्युअल अनुभव यायला नको. अनुभव म्हणजे अनुभूती यायला पाहिजे. म्हणजे ते समजणं गरजेचं आहे. म्हणून त्याच्या शूजमध्ये जाऊन म्हणतात ना, त्याला समजून घेणं, त्याची इमोशन समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. लक्षात ठेवा. त्याच्या भावना समजून घेऊन आपण त्याची वर्तणूक करणं, ह्याला कम्पॅशनेट म्हणतात. तर त्यांनी एवढंच सांगितलं. सद्गुरूंनी आपल्याला काय सांगितलं? लव वर्क अँड ब्लेस ऑल. आणि त्याच्यामध्ये करुणा पण सांगितली. म्हणजे सद्गुरूंचा जर तुम्ही संपूर्ण प्रवास सांगितला, सद्गुरूंनी दाखवलेला आपल्याला. लव वर्क म्हणजेच एन्थुझियाझम टू वर्क. कारण प्रेमाने काम करणं कधी होतं, उत्साहाने काम करणं, प्रेमाने काम करणं एकच आहे. म्हणून सद्गुरूंनी लव वर्क सांगितलं. त्याच्यामध्ये सद्गुरूंनी सुरुवातीला लव वर्क सांगितलं आणि वर्क विथ लव हे राहिलेल्या याच्यात सांगितलं. म्हणजे जर तुम्ही त्यांचे 7 क जर सद्गुरूंचे फोडले आपण, तर पहिले 4 क काय सांगतायत? लव वर्क म्हणजे काम प्रेमाने कर. आणि पुढलं काय सांगतायत? प्रेमाने काम कर. मी नुसती गडबड करत नाही. काम प्रेमाने काम कर, नाही, काम प्रेमाने कर आणि प्रेमाने काम कर. म्हणजे काय? कामात तू प्रेम कर आणि प्रेमाने म्हणजे आजूबाजूला जे लोक आहेत त्या सर्वांशी प्रेमाने काम करत करत काम कर. म्हणून पुढले 3 जे सांगितलेत, करुणा, कौतुक आणि कृतज्ञता, या 3 गोष्टी प्रेमाने काम करण्यासाठी सांगितले. म्हणजे काम करताना जे लोक आहेत तुझ्या बरोबर, तुझे बॉस असू दे, सबऑर्डिनेट असू दे, तुझ्या बरोबरचे लोक असू दे, सर्वांना घेऊन, सर्वांची प्रेमाने वागून जर तू काम केलंस तर ते वर्क विथ लव. तर हे जे दोन्ही गोष्टी सांगितल्या सद्गुरूंनी, तर सद्गुरूंनी फक्त करुणा थांबले नाही. सद्गुरू त्याच्या पुढे जाऊन कृतज्ञता सांगितली. म्हणून सद्गुरूंनी काय सांगितलं? एन्थुझियाझम टू वर्क, एन्थुझियाझम टू बी कम्पॅशनेट आणि एन्थुझियाझम टू बी ग्रेटफुल. हे सद्गुरूंचं ॲडिशन आहे. मग मी बघितलं की सद्गुरूंनी त्याच्या पुढे ब्लेस ऑल म्हणून सांगितले. म्हणजे कृतज्ञता असलीच पाहिजे आणि सर्वांबद्दल शुभचिंतन असलं पाहिजे. म्हणजे सद्गुरूंनी जो मॅप मांडलाय हेल्दी माइंडचा, तो तिन्ही ह्याच्यामध्ये घेतलेला आहे. आणि नुसतं हेल्दी माइंड नाही, हेल्दी माइंड विल गिव्ह यू एव्हरीथिंग. म्हणून सद्गुरू म्हणले की तुमचा उत्कर्ष, म्हणून मी त्याविषयी सांगितलं की उत्कर्षामध्ये ही उन्नती दिलेलीच आहे सद्गुरूंनी. दोन्ही गोष्टी टाकलेल्या आहेत आतमध्ये आणि प्लस ब्लेस ऑल सांगितलेले. म्हणजे सद्गुरूंचं किती टोटॅलिटीमध्ये खरं आहे हे आपल्याला समजतं. मग मी विचार करायला लागलो की आज जे सगळे बोलायला लागलेले आहे, मी मागच्या वेळेला बोललो की मला आठवत नाही, की इंटेलिजन्स, इमोशनल इंटेलिजन्स आणि स्पिरिच्युअल इंटेलिजन्स या तिन्ही गोष्टी याच्यामध्ये येतात. म्हणून सद्गुरू या सांगतात ना, लव वर्क अँड ब्लेस ऑल.
but that is you will be blessed by God. You will be blessed with health, wealth, peace and prosperity. सगळं मिळणार. का मिळणार? कारण सद्गुरूंनी त्याच्यामध्ये तिन्ही गोष्टी आणलेल्या आहेत. पहिलं इंटेलिजंट आणलेलं आहे, कारण इंटेलिजंटनी काम केलं पाहिजे तुला, कष्टाने, कर्तव्यबुद्धीने, कौशल्याने आणि कल्पकतेने काम करणं म्हणजेच इंटेलिजन्स. नंतर त्यांनी इमोशनल इंटेलिजन्स आणलेलं आहे, म्हणजे करुणा आणलेली आहे. आणि शेवटी स्पिरिच्युअल इंटेलिजन्स आणला म्हणजे ब्लेस ऑल आणि ग्रेटफुलनेस हे पण आणले. म्हणजे सर्वांगाने जरी विचार केला ना तरी बरोबर सद्गुरूंचं कसं फिट बसतं हे मला कळतं. मला मजा येते मग ती. कारण मी या गोष्टी जेव्हा बोललो की जनरल इंटेलिजन्स, इमोशनल इंटेलिजन्स आणि स्पिरिच्युअल इंटेलिजन्स हे तिन्ही ह्या बरोबर एका वाक्यात बसते. लव वर्क अँड ब्लेस ह्याच्यामध्ये बसते. म्हणजे सद्गुरूंनी किती सर्वांगाने विचार केलेला आहे हे आपल्याला कळतं. आणि आज लोक त्या दिशेने पाऊल टाकतात, त्या दिशेने पाऊल टाकतात. म्हणून इष्टचिंतन जेव्हा तुम्ही करताना तेव्हा तुमचं संबंध स्वरूपाशी येतो. कारण स्वरूपामधनंच ह्या गोष्टी बाहेर पडतात. आनंद, गोडी, हे तुम्हाला मी मागे सांगितलं आहे की आनंद हा प्रत्येक सद्गुरूंना कर्म आहे, ब्रह्म कर्मावर आलं असं म्हणतात. ब्रह्म म्हणजे ही जाणीवच कर्मावर येते. कर्मावर येते म्हणजे काय? प्रत्येक कर्म करताना जी जाणीव लागते ती जाणीव येतच असते ना, त्याच्यावर कर्म नाही करता येणार. पाहण्यासाठी जाणीव तिकडे यायला पाहिजे, हाताने काहीतरी करण्यासाठी जाणीव यायला पाहिजे. त्यामुळे जाणीव तिथे येते, ती जाणीव आनंदाला घेऊन येते. हे लक्षात ठेवायचं नेहमी. जाणीव जिथे जिथे जाते तिकडे आनंदाला घेऊनच जाते, घरी ठेवून जात नाही. म्हणून आनंद तिकडे असतोच, आपल्याला जाणवत नाही, हाच फक्त आपला प्रॉब्लेम आहे. म्हणून जेव्हा तुम्ही तिथे गोडीने काम करता तेव्हा तो आनंद प्रक्षेपित करतो आपण. सिंपल ना. म्हणजे जो आनंद सद्गुरू म्हणतो आनंदोत्सव केला पाहिजे आपण. म्हणजे काय? जो आहे तो आनंद प्रक्षेपण करत राहायला पाहिजे, उत्सर्जित करत राहायला पाहिजे. एवढंच करायचं आहे आपल्याला, काही करायचं नाही. हा आनंद आतून येतोच आहे, तो उत्सर्जित करायचा आहे. म्हणजे काय करायचं? तो जो आनंद आहे ना तो प्रेम रूपाने, गोडी रूपाने वापरायचा आहे. आणि काय करायचं आहे? बरोबर की नाही? मी मागे सांगितलं, हा डोळ्यातनं आनंद देणं म्हणजे प्रेमाने बघणं, तोंडातनं आनंद देणं म्हणजे चांगलं शब्द बोलणं, लोकांबद्दल कौतुक करणं. म्हणजे काय? हाच आनंद मुखातनं तू प्रक्षेपित करतोय. म्हणून आहे तो आनंद तुम्ही प्रक्षेपित करायचा आणि काय करायचं नाही. म्हणून मी आता शब्द काय बोललो? आहे तो. आणि आहेचा संबंध आहेशी आहे. म्हणून जे जे चांगलं आहे, शुभचिंतन आहे किंवा इष्टचिंतन, तेव्हा दुसऱ्यांबद्दल तुम्ही चांगलं बोलता तेव्हा सुद्धा तो आतूनच येत असतो, लक्षात ठेवायचं. म्हणून आत संबंध आहे त्याचा, स्वरूपाशी संबंध म्हणजेच खऱ्याविषयी संबंध आहे. म्हणून तुम्ही खरे आहात. तेव्हा तुम्ही जेव्हा लोकांबद्दल इष्टचिंतन करता आणि स्वतःबद्दल करता, दोन्ही पाहिजे. नाही तर स्वतःला सुद्धा लोक दोष देणारे आहेत. मी अशी माझं वाट गिल्टी होऊन बसतात की माझं कधीच खराब, माझं नेहमीच खराबच होतं, माझं नशीबच फुटकं, हे बोलणं म्हणजे तर इष्टचिंतन नाही आहे. म्हणून इष्टचिंतन हे जेव्हा असतं तेव्हा तू खरा असतो, कारण तू खऱ्याविषयी जोडलेला आहे. आणि जेव्हा तू नको त्या गोष्टी बोलतो, दुसऱ्यांची निंदा, दुसऱ्यांची द्वेष, दुसऱ्यांचा मत्सर, तेव्हा तू खोट्यामीमध्ये संधान जोडलेलं आहे. तू कोणाशी? खोट्याविषयी संधान जोडलेलं आहे. मग आपल्याला सद्गुरूंनी काय झालं की अनुसंधान सतत पाहिजे. अनुसंधान सतत. मग सतत कसं ठेवायचं? एक म्हणजे नामस्मरण, प्रार्थना. नामस्मरण म्हणजे प्रार्थना, दोन्ही लक्षात ठेवायचं. पुन्हा पुन्हा बोलत नाही मी. नामस्मरण करत करत अनुसंधान ठेवायचं त्याच्याशी. आणि दुसरं काय? शुभचिंतन करत करत, इष्टचिंतन करत करत संधान तिकडेच. कळलं ना? म्हणून व्यवहारामध्ये शुभचिंतन, परमार्थामध्ये नामस्मरण, दोन गोष्टी जर केल्या तुम्ही तर तुमचं अखंड अनुसंधान त्याच्याशी राहील. अखंड अनुसंधान. मग आता तुम्ही ठरवा ना संधान कोणाशी जोडायचं आहे. खोट्याविषयी संधान जोडलं की तुम्ही खोटे, लक्षात ठेवायचं. खोटे होणार, सगळं खोटं होणार आयुष्यामध्ये. कुठलंच गोष्ट चांगली होणार नाही. खरं म्हणजे चांगलं आणि खोटं म्हणजे वाईट ना. म्हणून आपल्याला वाटतं काय माहिती आहे, अनिष्ट चिंतन म्हणजे, किंवा सद्गुरू नेहमी म्हणतात की पाप आणि पुण्य, हे सद्गुरू नेहमी आणतात की तुम्ही शुभ कर्म केलं की पुण्य, अशुभ कर्म केलं की पाप.
तर लोकांना पाप म्हणजे असं वाटतं की काहीतरी मोठं केलं पाहिजे त्याला पाप. म्हणजे कोणाला तरी खून केला, कोणाला तरी सॉलिड बदलून काढलं, मारामारी केली, कोणाला पैशाने फसवलं म्हणजेच पाप. आणि बाकी सगळं काय नाही. लक्षात ठेवा, तुम्ही दुसऱ्यांबद्दल द्वेष करता, दुसऱ्यांची निंदा करता, हे तर सुद्धा तेवढ्याच किमतीचं म्हणा, तेवढ्याच किमतीचं ते पाप आहे. लक्षात ठेवायचं. म्हणून आपण समजू नका की आपण पाप करत नाही. आपल्याला वाटतं आम्ही काय पाप करतो, आम्ही साधं जीवन जगतो, कुठे कोणाच्या मध्यात नाही आणि अध्यात नाही, कोणाच्या अध्यात नाही आणि मध्यात नाही, पण सर्वांचं मनात सगळे आहेत. बरोबर, सगळे मनात असतात. बरोबर. द्वेषाने, म्हणून मी परवा कॉन्फरन्स कॉल मी कुठेतरी बोललो, मला आठवत नाही, की तिळगुळ घ्या आणि गोड बोला. काय तोंडावर गोड बोलता तुम्ही नॉर्मल माणसं, काही काही तोंडावर सुद्धा गोड बोलत नाही, ते सोडून द्या. ते म्हणजे आपण त्याला समजत नाही, नामधारक नाहीत ते. पण तोंडावर गोड बोलून उपयोग नाही, पाठीमागे गोड बोला. तिळगुळ घ्या आणि पाठीमागे गोड बोला. पाठीमागे जर गोड बोलला तर खऱ्या अर्थाने तुम्ही गोड बोलला, खरं की नाही. आणि पाठीमागे जर गोड बोलला तर तुम्हाला खऱ्या अर्थाने पुण्य मिळणार, कारण तुम्ही खरं बोललेलं आहे. ते खऱ्या मी मधनं आलेलं आहे. पाठीमागे बोलणं खऱ्या मी मधनं आणि तोंडावर बोलणं खोट्या मी. बरोबर ना. आता तुम्हाला कळलंय की कसं संधान जोडायचं, खोटा मिशी आणि खऱ्या मिशी. आणि म्हणून तुम्हाला वाटत असेल की आपण एखादी निंदा केली, एखाद्याचा द्वेष केला, एखादा मत्सर केला, एखादा राग धरला कोणाचा, हे सगळं तुम्हाला हेल्दी माइंड बनवणार नाही. आणि हेल्दी माइंड विल नॉट गिव्ह यू गुड हेल्थ, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपलं शरीर बिघडतं तेव्हा आपलं माइंड हेल्दी नाही, लक्षात ठेवायचं. आता मी असं म्हटल्यानंतर लगेच लोक म्हणतात नाही मला आम्हाला जरा भरून नाही म्हटलं म्हणजे आमचं माइंड हेल्दी आहे का. तसं नाही. काही गोष्टी परिस्थितीमुळे आपल्याला काय म्हणतात प्रॉब्लेम होतो. कधी कधी आपण वयाप्रमाणे प्रॉब्लेम होतो. वय झालं की तुमचे एक एक अवयव थोडेसे कमी होणारच. दॅट इज अ निसर्गाचे नियम आहे. त्यामुळे तसं झाल्यानंतर लगेच मी काहीतरी वाईट बोललो का, मी कोणाला असं काय समजू. आपण निंदा करतो की नाही हे सगळं आपल्याला माहीत असतं. कोणालाही आपण फसवू शकत नाही. आतून बाहेर तुम्ही कोणालाही सांगा काय की मी एकदम स्वच्छ आहे, आतून कळतं सगळ्यांना काय आपण काय आहे ते प्रत्येकाला आपलं माहिती. पण त्याच्यासाठी विचार करायला लागतो, चिंतन करायला लागतं की मी खरा काय आहे बघायला लागतं. कारण काही काही लोकांना कळतच नाही आपण वाईट वागतोय. म्हणजे ते असे म्हणजे कुठे मी चांगलाच वागतो, कारण ते पण त्यांना कळत नाही की आपण वाईट वागतो. कारण आपण सहजता आहे आपल्या वाईट वागण्यामध्ये. जे काही सहज करतो ना ते आपल्याला लक्षात येत नाही, जे मुद्दाम करतो ते लक्षात येतं. म्हणून मुद्दाम जर कोणाची आपण कळ काढणार असेल तर आपलं लक्षात येतं की आपण कळ काढली. पण सहज आपल्याकडे आता सहजता आलेली आहे, कारण ते सबकॉन्शियस माइंडनी पकडलेलं आहे म्हणून सहजता. बरोबर ना. म्हणून सद्गुरू हे म्हणतात की हे सगळे विचार कुठून येतात, अंतर्मनातून येतात. सद्गुरू एकीकडे म्हटले, आजच मी प्रवचन ऐकत होतो एक कुठलं गोरे गिरगावचं. सद्गुरू बोलले विचार करतो आणि विचार येतात. विचार येतात कुठून, अंतर्मनातून. कारण का, पॅटर्न. तो जो तुमचा पॅटर्न झालेला आहे सगळ्यांची निंदा करत राहणं, सगळ्यांचा द्वेष करणं, हा जो पॅटर्न आहे या पॅटर्न मधनही सुरू होतो आपोआप आपोआप सहजता. त्यामुळे आपल्याला कळत नाही सहज चाललंय. पण आपण जेव्हा विचार करतो एखाद्याची वाट लावायची, हा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण ते करतोय. कळलं ना. म्हणून आपल्या पॅटर्न प्रमाणे आपल्या मनात विचार येत असतात. म्हणून आपला पॅटर्न चेक केला पाहिजे आपल्याला काय. असे जर विचार एकसारखे येत असतील ना तर आपलं हेल्दी पॅटर्न नाही आहे आपल्याला. म्हणून हेल्दी माइंड करण्यासाठी हेल्दी पॅटर्न बनवायला लागेल सबकॉन्शियसचा. सो हे मनावर घेतलं पाहिजे. आपण हे सच्चिदानंद स्वरूप जे सुरू केलेलं आहे ना ह्याच्यामध्ये प्रत्येक जण कसा सुखी होईल आणि प्रत्येक जण कसा आनंदी राहील ह्याच्यासाठी आपण हे आनंद स्वरूप बघतोय ना. नाहीतर कशाला आनंद स्वरूप बघायचं. तेव्हा आपण एक प्रयत्न करत राहायचं. आपण 100% परफेक्ट कोणच नाहीये. तुम्ही पण नाही, मी पण नाही, फक्त सद्गुरू आहे. मग आपल्याला समजलं पाहिजे की मी कुठे चुकतोय. एवढं जरी समजलं ना तरी सुधारणा व्हायला वाव आहे.
ज्याला कळतच नाही आपण चुकतोय त्याची सुधारणा होऊ शकत नाही. कळलं ना? पण मला वाटतं हा जो क्राऊड आहे आपल्याकडे रोज तोच येतो. मी बघितलं सेम लोक न चुकता येतात, कारण त्यांना अभ्यासू आहेत लोक सगळे. तुम्ही सगळे लोक अभ्यासू आहेत म्हणून तुम्ही येत. नाही तर सचिनारायण स्वरूप ऐकायला इतकं लांबून कोण येणार? मिरजवरनं लोक आलेले आहेत, सोलापूर मिरजवरनं आलेले, आणि ते सगळं कोण आले? बायका आलेले, पुरुषांना घरी बसून. त्याने मला येऊन भेटून गेला. ते म्हणाले काय माहितीये की ते तिकडे आल्यानंतर आम्हाला एवढं वर्णन करतात की तिकडचा माहोल काय असतो, तिकडे काय मजा असते, तिकडे ऐकायला मजा येते. ऑडिओमध्ये मजा नाही. आता हे रोज सांगितल्यानंतर त्यांना पण वाटलं आता तुम्ही घरी बसा, आम्ही येतो. म्हणून ते संजय पवारची बायको आणि सगळे किशोर घोंगले सगळे लोक आलेले आहेत बायको त्याची. तर सांगायचा मतलब काय की तुम्ही जे सगळे लोक आलेत ना, इतक्या लांबून येतात, ते कशासाठी येतात की तुम्हाला स्वतःमध्ये सुधारणा करायची म्हणून येतात. नाही तर नुसतं काय टाइमपास करायला मिळणार नाही इकडे. तसं भरपूर आहेत आपल्याकडे टाइमपास करायला. म्हणून मला आज तुम्हाला एक गोष्ट महत्त्वाची सांगायची होती, म्हणजे अनुसंधान, सतत संधान तिकडे पाहिजे आपलं. आणि हे संधान साधण्याची दोन गोष्टी समजून सांगितल्या, इष्टचिंतन आणि ईशचिंतन, हे दोन गोष्टी सांगितल्या. पण ह्या दोन गोष्टींनी तुम्ही संधान सतत खऱ्यामिशी राहील तुमचं. हे पटलंय ना सगळ्यांना? मग आता याच्यामध्ये आपल्याला आहे ना, हे जो हेट्रेड आहे, हेट्रेड, आता त्या डॉक्टर हेगडेच्या ह्याच्यामध्ये सुद्धा हेच आलं की हेट्रेड जी गोष्ट आहे म्हणजे द्वेष, दुसऱ्यांचा द्वेष, तिरस्कार, मत्सर, ह्या गोष्टीमुळे तुमची हेल्थ खराब होणारच. तुम्ही ह्या गोष्टी जर कमी केल्या तर तुम्हाला चेकअप करायची पण गरज नाही दरवर्षी. एवढं त्यांनी सांगितलं. तो म्हणतो हेल्दी माइंड इज, यू विल बी हेल्दी ओनली. मग मी सांगितलं कधी पडतो आपल्याला, पाय मुरगळतो, ह्या गोष्टी सोडून द्या. पण जनरल हेल्थ म्हणतात ना, ती आपली चांगली राहणार. आणि हेल्थ कधी चांगली राहणार की मानसिक हेल्थ चांगली झाल्याशिवाय कुठलीच हेल्थ चांगली होणार नाही, लक्षात ठेवायचं. म्हणून मनाचं आरोग्य, हेल्दी माइंड आपण बनवायला सुरुवात करूया. आणि हे सुरुवात करण्यासाठी काय करायचं आपल्याला की आपण कोणाची निंदा तोंडावर नाही आणि मागे पण नाही. काही लोक तोंडावर पण करतात, घाबरत नाही. मी कोणालाही घाबरत नाही, मी कोणालाही घाबरत नाही, आय डोंट केअर, असे लोक असतात. हुशार लोक ते एकदम हायर लेवलचे आहेत. आय डोंट केअर म्हणजे खोटामीच्या पुढला काहीतरी सुपर खोटामी असेल तर त्याच्यामध्ये नाही. तुम्हाला केअर केलीच पाहिजे दुसऱ्यांची, चालणार नाही, कारण तुम्ही एकटे जगू शकत नाही, लक्षात ठेवायचं. यू हॅव टू टेक केअर ऑफ अदर्स, नो चान्स. आय डोंट केअर म्हणून चालणार. म्हणून दुसऱ्यांची मागे निंदा करायची नाही. मला कोणीतरी विचारलं, हा पॉईंट मला खूप आवडला. मागे मी कुठे बोललो होतो की मागे निंदा केली ना तर पाप जास्त, कारण तुम्ही त्याच्या मागे निंदा करताय ना. म्हणून ह्या लहानच गोष्टी आहेत खूप. इथे आपलं जर लक्ष ठेवलं आपण तर आपण लक्षाधीश होणार, लक्षात ठेवायचं. आता लक्षाधीशला आपण महत्व देत नाही ती, पण आपण खूप मोठे लक्षाधीश होऊया. म्हणून आपल्याला आहे ना, हे जे अशुभ चिंतन आहे ना, आपल्याला आपल्याकडनं काढून टाकलं पाहिजे. आणि त्याचंच आपलं त्याच्याबद्दल सतत इष्टचिंतन हे आपल्याला भरलं पाहिजे. म्हणून हे जे नामस्मरण म्हणतात ना, नामस्मरण, हे नामाचा आधार घेऊन सतत त्याचं स्मरण ठेवणं, याला नामस्मरण म्हटलेलं आहे सद्गुरूंनी. आणि हे आपण करत राहणं. म्हणून आता हे मी ज्या शुभचिंतनामध्ये आई वडिलांसाठी त्यांनी असं एक कुठेतरी क्लिप बघितली, मला आवडली ती. आई वडील संत आणि सद्गुरू यांच्याबद्दल जर निंदा चुकून जरी केली तर ते महापाप आहे असं सांगितलं. त्याच्यातनं सुटका नाही. मग म्हणून आई वडील पण घातलेत त्यांनी. मला आवडलं, आपण सद्गुरूंनी 7 देव सांगितले, बरोबर. मग हे आई वडील संत आणि सद्गुरू, खरं त्यांनी गुरु म्हटलंय, मी तिथे सद्गुरू म्हणतो, कारण संत हा शब्द सद्गुरू हे संत असतातच. त्यामुळे आई वडील शिक्षक आणि सद्गुरू या चौघांना जर तुम्ही कधीही वाईट केलं किंवा वाईट बोललं किंवा त्यांच्याबद्दल वाईट केलं तर तुम्हाला जे महापाप लागणार आहे ना, ते खूप मोठं हे असतं. आणि काही लोकांना म्हणणं असतं की पाप आणि पुण्य काहीच नाही. कारण काय होतं माहितीये, आयुष्यामध्ये कोणाला ते धक्के बसतातच. असा कोण माणूस नाही की त्याला धक्के बसले नाही.
कारण शेवटी काय माहिती आहे, मला बरेच जण म्हणतात की आम्ही एवढं केलं, आम्ही एवढं कार्य केलं, आम्ही एवढं पुण्य केलं, एवढं नामस्मरण केलं, एवढी प्रार्थना केली, तरी आमच्या वाट्याला का आलं, हा प्रश्न मला विचारला जातो. आणि मग लगेच त्यांना असं वाटायला जातं की नाही असं काय पाप पुण्य काय नाही, जे आहे ते भोगायलाच पाहिजे, लगेच त्याच्यावर येतात लोक. पण सद्गुरूंनी जे काही सांगितलंय ना ते नीट समजल्यामुळे आपण प्रॉब्लेम झाला. नीट समजून घ्या. सद्गुरूंनी असं कधीच म्हटलं नाही की तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. म्हटलंय का? सद्गुरूंनी म्हटलंय तू जे तुझ्या जीवनात शिल्पकार म्हणजे तू जे काही करतोस ना ते बघणार तू. आता ह्याच्यामध्ये तू कितीही पुण्य केलंस, कितीही नामस्मरण केलं, तरी प्रारब्धाचा काहीतरी भाग असणारच. आता हे कसं काय? तुम्ही म्हणाल पहिली गोष्ट, तुम्ही सद्गुरूंकडे कधी आला? काही लोक 30 वर्ष, काही 40, काही लोक 50 वर्ष आले, बरोबर. तोपर्यंत किती निंदा आणि किती काय केलं असेल आपल्याला माहिती नाही. आई वडिलांना, सासूला काय छळलं असेल आपल्याला माहिती नाही, बरोबर की नाही. तो आपण विसरत टाकतो, त्या सगळ्या गोष्टी आपण विसरत टाकतो. त्यामुळे त्याचे तुला परिणाम भोगायलाच लागतील. पुन्हा आपले प्रारब्धाचा पहिला इन्स्टॉलमेंट सद्गुरूंनी बरोबर कसं सांगितलं तुम्हाला दाखवतो मी. सद्गुरू असं म्हणत नाही की कुठलीच गोष्ट तुमच्या वाट्याला येणार नाही म्हणून. कारण प्रारब्धाचा पहिला इन्स्टॉलमेंट हा जन्माबरोबर येतो, पहिला. आणि त्या इन्स्टॉलमेंटमध्ये जे काही महत्त्वाचे योग, ज्याला ज्योतिषामध्ये योग म्हणतो, ते आपल्या वाट्याला आलेले असतात. म्हणून काही लोक अपंग झालेले असतात, काही लोक गरीब स्थितीमध्ये होतात, एकदम ह्याच्यामध्ये वाढतात. हे सगळं आहे ना त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे त्यांना मिळालेलं असतं. मग सद्गुरू काय म्हणतात की प्रारब्धाप्रमाणे जे मिळालं आहे हे प्रारब्ध पुढला इन्स्टॉलमेंट चांगला येण्यासाठी तुम्ही शुभचिंतन शुभकर्म करत राहिलं पाहिजे, बरोबर. आता आपण 100% काय करत नाही, त्यामुळे काही ना काहीतरी पाप येतच राहणार, आपलं संचितामधनं प्रारब्धामधनं येत राहणार. त्यामुळे हे सगळं ह्याच्यातून तुम्हाला एकच गोष्ट समजली पाहिजे की तुम्ही किती केलं तरी काहीतरी गोष्टी आपल्या वाट्याला येणारच, हो की नाही. काही दुःख म्हणा, काही प्रसंग आपल्या वाट्याला येणार. पण ते आले तर त्याला कसं डील करायचं हे सद्गुरू शिकवलं. म्हणून सद्गुरू जेव्हा म्हणतात तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तेव्हा सद्गुरूंनी क्लिअर केलेलं आहे की तू जे आतापर्यंत केलंस त्याचं तुला भोगायला लागणार. प्रारब्धामधनं जे येतं ते तुला भोगायला लागणार. मग तू काय कर, मग आजपासून तू तुझी नियती घडवायला सुरुवात कर. आजपासून जे काय करशील त्याच्यातलं काय म्हणतात 60% 70% तरी तुला ह्या जन्मात भोगायला मिळेल मस्तपैकी, म्हणजे आनंदात वापरता येईल. थोडंसं पुढल्या जन्मात जाईल ते सोडून द्या. आणि गेल्या जन्माचं किंवा ह्या जन्मामध्ये आपण जे केलेलं आहे ते जे आपल्याला वाट्याला येईल ते कसं भोगायचं हे सद्गुरू शिकवतात. म्हणून सद्गुरू म्हणतात की वस्तुस्थितीचा स्वीकार आणि त्याला सुरेख आकार देण्यामध्ये खरं शहाणपण आहे, बरोबर. मग सद्गुरू असं म्हटलं की तुमच्या वाट्याला काहीच येणार नाही. म्हणून एक लक्षात ठेवा, मी बऱ्याच लोकांना असं बघतो की काही जर आपल्या वाट्याला आलं थोडंसं की ते लगेच हवालदिल होऊन जातं. आणि मग असं एक वाक्य मनात नाही येतं त्यांच्या बाहेर, काय नाही हो शेवटी भोगायला लागतंच. पण आता वाट्याला आलेलं त्याची कशी वाट लावायची, विल्हेवाट लावायची हे आपल्याला जीवन शिकवतं, समजलं ना. म्हणून वस्तुस्थितीचा स्वीकार कसा करायचा, पहिलं शांत हो. सद्गुरू म्हणतात स्वीकार कर म्हणजे निवांत हो. उगीच ब्लेम करू नको, उगीच कंप्लेनिंग मोडमध्ये जाऊ नकोस. शांत हो, पहिले निवांत हो. झालं ना प्रॉब्लेम, निवांत हो. निवांत झालास की तुला त्याच्यातनं मार्ग दिसायला लागते. हे सद्गुरू शिकवलेलं आहे आपल्याला. हे समजून घ्या. हे मार्ग कोण दाखवणार, या वाटा कोण दाखवणार, हा आतला वाटा दाखवणार. आता ते म्हणजे अभंग सगळे पाठ नाही, तो दाखविला वाटा, बरोबर. तो म्हणजे कोण, हा जो आतमध्ये बसलाय ना तो तुम्हाला वाटा दाखवणार. कारण त्याला तुम्हाला आहे ना चांगलंच करायचं असतं, हे लक्षात ठेवा. तो तुमचं वाईट करेल का? तो जर आपल्याला शिकवतो की तू काय वाईट करू नको, तो कसा वाईट करेल. त्यामुळे सद्गुरूंनी एकीकडे म्हटले की अंतर्मन ऑलवेज वरती जात असतं. वरती म्हणजे उन्नतच होत, त्याला वरती जायला आवडतं. म्हणून आपल्याकडचा जो लाईफ फोर्स आहे ना त्याला नेहमी चांगलं करायलाच आवडतं. आपण त्याला करत नाही ती गोष्ट वेगळी.
म्हणून जो खरा मी आहे ना त्याला सगळं उत्कर्ष उन्नती सगळं चांगलं चांगलं करायची इच्छा आहे. सगळं त्याचा तो गुणधर्म आहे. इच्छा पिच्छा काय तो गुणधर्म आहे. आनंद हा त्याचा गुणधर्म आहे. सुख हे त्याचं गुणधर्म आहे. शांती हे त्याचं गुणधर्म आहे. मग त्यांनी काय त्याच्याकडनं काय अपेक्षित आहे? सतत आनंद, सतत सुख, सतत ऐश्वर, अबंडन्स. इथे जे ऐश्वर म्हणतात ना ते ऐश्वर त्याच्याकडे आहे. त्यामुळे तुमच्याकडे कायम ऐश्वर राहणार. पण ते कधी त्याच्याशी जर संधान साधलं तर. म्हणून त्याला तुम्हाला नेहमी ऐश्वर्यातच ठेवायचंय, तुम्हाला आनंदातच ठेवायचंय, तुम्हाला आरोग्यामध्येच ठेवायचंय. तुम्हाला रोगी बनवायचं नाही त्याला तुम्हाला सगळं काही चांगलं 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 द्यायचंय. पण ते तुम्ही घ्यायला तयार नाही, तुम्ही काय करणार? बरोबर. आपण काय करणार? आपण घ्यायला तयार नाही तर आपण काय करायचं? मग आपण काय म्हणतो? मी त्याला दाखवणारच, मी त्याला दाखविलं वाटा. त्याला वाटा दाखवणारच मी. म्हणजे काय? त्याला बरोबर दाखवतो आणि त्याचा वाटा हा कसा हिरावून घेईन हे पण मी बघतो. मग तो कसा दाखविला वाटा. बरोबर की नाही? एक लक्षात ठेवायचं. मध्ये मी एक जोक वाचला, मला खूप आवडला. आई वडिलांची संपत्तीची काय म्हणतात वाटणी होत होती. तेव्हा तिन्ही भावांनी ठरवलं. काय ठरवलं? की याची वाटणी करायची, हे घर विकायचं, 3 घरं घ्यायची, तिघांना 3. आणि 4 महिने आई वडील माझ्याकडे राहतील एका भावाकडे, 4 महिने दुसऱ्या भावाकडे, 4 महिने तिसऱ्या भावाकडे. मस्त आहे ना? तिने काय झालं सगळं तिने ऐकून घेतलं आई वडिलांनी. तुम्ही छान केली. आता मी सांगते माझी वाटणी कशी करायची. आम्ही इथेच राहणार कारण ही आमची प्रॉपर्टी आहे. तुमच्यापैकी एक 4 महिने देऊन राहा, दुसरा नेक्स्ट 4 महिने, तिसरा नेक्स्ट 4, बाकीचे 8 महिने काय तुम्ही ठरवा. म्हणजे आपण ही जी वाटावाटी चालू असते ना संपत्तीसाठी काय करतील, म्हणजे मुलं असू दे नाही तर बाहेरची संपत्ती, म्हणजे एकदम पैशासाठी काहीही करायला तयार आहेत लोक. सत्तेसाठी आणि सत्ता पण ऍड करूया. सत्तेसाठी आणि पैशासाठी. का सत्तेमधून पैसाच मिळणार ना. सत्ता काय आपल्याला काय देशाचं भलं करायचं नसतं कोणाला. ते साईड बिझनेस. देशाचं चांगलं करणं हा साईड बिझनेस, माझं चांगलं करणं हा पहिला बिझनेस. बरोबर की नाही? त्यामुळे हे जो अंतर्मन म्हणा किंवा आपलं जी चैतन्य शक्ती आहे ना ही सतत आनंदी असते, ती सतत ऐश्वर्यात असते, ती सतत सुखात असते, सतत शांतीत असते. तिकडे सगळं जे असतं ना ते छानच असतं. म्हणून त्याला तुला नेहमी ऐश्वर्यात ठेव. तू म्हणजे कोण? तोच आहे ना. मग तुला काय करायचं? त्याला ऐश्वर्यात ठेवायचंय, तुला आनंदात ठेवायचंय, तुला शांतीत ठेवायचंय. मग काय? मग त्याच्यासाठी काय कर? सद्गुरू सांगितलं शुभचिंतन कर. आता दुसऱ्यांचा विचार वाईट करून खरं म्हणजे त्याचं काहीच वाईट होत नाही हे पहिलं लक्षात ठेवा. कारण आपला लाभ जो असतो दुसऱ्यांवर त्याचं वाईट व्हायला पाहिजे की ह्याला शांती मिळणार. ह्याला शांती कधी मिळतं? त्याचं वाईट झालं की. पण ते तू कितीही असा वाईट विचार केलास, बघा मी काय सांगतो, हे वाक्य खूप महत्वाचं आहे. तू किती त्याचं हेट्रेड केला, किती द्वेष केला, त्याला काहीही फरक पडणार नाही. लक्षात ठेवायचं. तो तिथे मजेत असणार. फरक कोणाला पडणार? तुला पडणार. हे जर साधं कॅल्क्युलेशन आहे, म्हणजे साधा व्यवहार आहे ना. आपण व्यवहारामध्ये काय म्हणतो? आपलं नुकसान होता कामा नये. आपण व्यवहार करताना काय बघतो? आपलं नुकसान होता कामा नये ना. मग प्रपंच करताना आपलं नुकसान होता कामा नये. एवढं साधं डोकं नाही आपल्याला. पण नाही डोकं कबूल आहे. सद्गुरू सांगितल्यानंतर पण डोकं नाही आपल्याला माहिती नव्हतं ना. सद्गुरू पुन्हा 60 वर्ष सांगत आले आणि त्याच्यानंतर आम्ही पण सगळे सांगत आलो की दुसऱ्यांचं वाटोळ चिंतन करून त्याचं वाटोळं कधीच होणार नाही. लक्षात ठेवायचं. वाटोळं कोणाचं होणार? तुझं होणार. कारण तुझं ते चिंतन आहे. चिंतन कोणाचं आहे? तुझं. मग व्हायब्रेशन कोणाच्या निर्माण होणार? तुझ्या.
कारण सद्गुरू सांगितलंय की ईश्वर चिंतन म्हणा किंवा ईश्वर चिंतनाने काय होतं, नामस्मरणाने काय होतं, आतमध्ये व्हायब्रेशन तयार होतं. स्मरण चिंतनाने व्हायब्रेशन होतं ना, कारण चिंतनाने काय होतो, एक विचार असतो आणि तो विचार व्हायब्रेट, त्याला एनर्जी असते, फ्रिक्वेन्सी असते. म्हणून आतमध्ये जेव्हा तुम्ही नामस्मरण करता तेव्हा पण आतमध्ये जाणीवेमध्ये मंथन म्हटले सद्गुरूंनी. मंथन, हे मंथन कशामुळे होतं, व्हायब्रेशनमुळे. हे सगळ्या व्हायब्रेट होत असतात, सगळ्या एनर्जी व्हायब्रेट होत असते आणि त्याची फ्रिक्वेन्सी वेगवेगळी असते. आनंदाची फ्रिक्वेन्सी खूप मोठी असते आणि दुःखाची फ्रिक्वेन्सी लहान असते. म्हणून तुम्हाला कुठल्या फ्रिक्वेन्सीशी जोडायचं आहे ते तुम्ही ठरवायचे. कारण तुम्ही जेव्हा दुसऱ्यांचं द्वेष करता तेव्हा तुम्ही त्या आनंदाच्या फ्रिक्वेन्सीला जात नाही आणि मग ते तुमचं चिंतन, तुमचं व्हायब्रेशन, तुमचं मंथन जे जाणीवेमध्ये होतं त्याच्यातनं आपल्या शरीरामध्ये अमृत निर्माण नाही होत, विष निर्माण होतं. विष निर्माण होतं आणि हे विष तुमच्या हेल्थला सगळं त्रास देत असतं. म्हणून दुसऱ्यांची निंदा, दुसऱ्यांचं वाटोळ विचार करणं, वाटोळ होण्यासाठी, यांनी नुकसान कोणाचं आहे, आपलं. त्याचं आहे का? त्यामुळे आपलं नुकसान करून घेणं इतका मूर्ख आपल्यात तरी नसावा. मग तो नामधारक कसला ना, बरोबर की नाही. मग तेवढं जरी आपल्याला कळलं ना, खूप काही कळलं पाहिजे असं नाहीये. संधान अनुसंधान नाही शब्द कळले तरी हरकत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवायचं, साध्या भाषेत मी सांगितलं, जे काही चांगलं करेल ते त्याचं प्रगतीकरण आहे, त्याचं उत्सर्जन आहे, आनंदाचं उत्सर्जन आहे म्हणजे स्वानंदाचं. आणि जे काय वाईट करेल ते खोट्यामीचं उत्सर्जन आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपण कोणाचंही वाईट करणं, वाईट चिंतन करणं, वाईट करणं तर कुठलीच गोष्ट आहे, नुसतं चिंतन केलं तरी आपल्याला धोका आहे. अलर्ट, सावधान, रेड अलर्ट आहे, असं लक्षात ठेवा. म्हणून खूप काळजी घ्या. माणूस म्हटलं की होणार, मी नाही म्हणत नाही, पण लगेच त्याच्यावर आपण काय म्हणतात अवेअरनेस क्रिएट करून लगेच त्याच्यामध्ये बदल घडून आणायचा. एक सेकंदभर येऊ शकतो आपल्याकडे, पण लगेच जर आपल्याला समजलं की आपण चुकतोय तर लगेच त्याची जागा कशाने भरा ते पण राहिलं जातो. जर त्याच्याबद्दल द्वेष असेल ना, त्याचं भलं कर म्हणत राहा, त्याचं भलं कर म्हणत राहा. कठीण जाणार पण म्हणा, कठीण आहे हो सगळं, पण हे तुम्ही जेव्हा करायला लागाल ना तेव्हा हळूहळू अंतर्मनाचा पॅटर्न हा बदलत जाईल आणि हा बदलत गेल्यानंतर मग ते सहज होईल तुमच्याकडनं. आता जे सहज आपण निंदा करतो, सहज प्रत्येकाचा मत्सर करतो, जरा कोणाचं चांगलं झालं की आपल्याला मत्सर वाटतो. कशाला मत्सर वाटायला पाहिजे? तू सद्गुरू म्हणतात तू चांगला व्हायचा प्रयत्न कर ना त्याच्यापेक्षाही. त्याच्याबद्दल सद्गुरू काही नाही म्हटलेलं नाहीये. दुसऱ्याचा मुलगा जर पहिला येतो, तुझ्या मुलाला पण अभ्यास करून आण ना पहिला, कोणी नाही म्हटलंय. पण त्याचा मत्सर करून तुला काहीच फायदा नाही, म्हणजे तुझा मुलगा आणखीन खाली जाईल. म्हणून एक लक्षात ठेवा की आपलं नुकसान आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेण्या इतके आपण मूर्ख नाही आहोत. तेवढे मूर्ख असतो तर सद्गुरूपर्यंत पोहोचत नसतो, बरोबर. म्हणून आपण तेवढे मूर्ख नाही आहोत, पण थोडे आहोत. कारण काय, प्रवासामध्ये आहोत, हो की नाही. पण ह्या प्रवासामध्ये सतत कॉशस, सावधान, सद्गुरू त्यांच्या त्या वाक्यामध्ये सद्गुरू सांगितलं की शेवटी सावधान शब्द वापरले. म्हणजे चिंतन, स्मरण, अनुसंधान, अवधान आणि सावधान. सावधान नसल्याशिवाय ह्या गोष्टी होणार नाही, कळलं. म्हणून सावध तो सुखी. म्हणून आपण आता सतत सावध राहूया. कुठल्या गोष्टीत? एक म्हणजे आपल्या जेव्हा जेव्हा रिकाम टेकडे असू तेव्हा रिकाम मन असतो, आपण रिकाम टेकडेच असतो, नको त्या गोष्टी जास्त करतो. रिकाम मन जेव्हा आहे ना ते प्रार्थनेने भरायचं. हे निंदा बिंदा सगळं सोडून द्यायचं आणि प्रार्थनेने भरायचं. आलीच, येणारच, सवय आहे ना, पॅटर्न. तुमचा दोष नाही, तो पॅटर्नचा दोष आहे. तेव्हा मग काय करायचं की ज्याच्याबद्दल वाईट वाटतं, ज्याच्याबद्दल राग आहे, त्याचं देवा याचं भलं कर, देवा याचं कल्याण कर, देवा याचा संसार
सुखाचं घर. हे लगेच त्याच्यावर टाकलं ना की पांघरून टाकून जाईल त्याच्यावर. म्हणून सच्चिदानंद स्वरूपाचा संबंध सगळीकडे आहे हे मला जाणवायला लागले. पूर्वी मला कळत नव्हतं ते पण सांगतो. पूर्वी कुठे कळत होतं? पूर्वी मला सच्चिदानंद स्वरूपाचा काय उपयोग एवढा? ते नुसतं सच्चिद आनंद सत म्हणजे असणं, चित म्हणजे ह्याच्यात म्हणजे एक टाइमपास आहे असं मला सुरुवातीला वाटायचं. पण नंतर हळूहळू त्याच्यावर चिंतन करत गेल्यानंतर इतकी मजा यायला लागली, गोडी यायला लागली त्याच्यामध्ये. आणि मग काय यायला लागलं की प्रत्येकाचा संबंध तिकडेच आहे. पण तो संबंध नाही समजला तरी सुद्धा आपल्या वागण्यामध्ये आपण बदल तर करू शकतो. म्हणून आज मी सांगितलं काय, अनुसंधान. आपल्याला अनुसंधान साधायचंय. अनुसंधान म्हणजे त्याच्याशी संधान. आपण म्हणतो ना आम्ही ते संधान साधतो, त्याच्याशी संधान साधायचं आणि कोणाशी संधान साधू नका. आणि त्याच्याशी संधान साधताना जे उपाय आहेत ते म्हणजे दोनच सांगितले. एक ईशचिंतन आणि इष्टचिंतन. अनिष्ट चिंतन नको, इष्टचिंतन आणि ईशचिंतन. मग कोणाचंही असू दे, तुम्हाला कोणीही त्रास दिलेला असू दे, पूर्वीच्या त्यांनी कितीही त्रास दिलेला असू दे, तुम्ही तुमचं माइंड हेल्दी करा. आपलं माइंड जेवढं हेल्दी तेवढं आपण हेल्दी. समजलं? आणि शेवटी आपल्याला आपल्यामध्ये इंटरेस्ट आहे ना, बाकीचं काय करायचं आपल्याला. म्हणून हेल्दी माइंड. म्हणून आज सगळं जग आता हळूहळू बोलायला लागलेलं आहे. वी आर इंटरकनेक्टेड, वी आर इंटरडिपेंडंट. आता मी शब्द वापरतो ते पण येतील त्यांचे शब्द. त्यामुळे हे सगळेजण क्वांटम फिजिक्स शब्द वापरत आहेत. पण त्याचा अर्थ एकच आहे, लक्षात ठेवायचं. क्वांटम फिजिक्स म्हणजे काय? सगळे आहे ती तोच आहे आणि काय नाही, त्याच्याशिवाय काहीच नाही. आपल्याकडे पण तोच आहे, बाकी आहे ते सगळं खोटं. सगळं खोटं, लक्षात ठेवायचं. आहे तेच खरं. आणि आहे कसं आहे? आनंदवान आहे, ऐश्वर्यवान आहे, हेल्दी आहे. सगळं काही छान छान जे आहे ते त्याच्याकडे आहे. म्हणून त्याच्याशी संधान जोडलं की तुम्ही हेल्दी होणार, तुम्ही ऐश्वर्यवान होणार, तुम्ही आनंदी होणार, तुम्ही शांत तुमच्याकडे मिळणार, सगळं काही मिळणार. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये आतापर्यंत बऱ्याच लोकांनी आपल्याला त्रास दिला असेल, बऱ्याच लोकांनी आपली निंदा केली असेल. आपल्या कानावर येते शेवटी. कोणी निंदा केली ती शेवटी आपल्या कानावर येते. ते मध्ये एक जोक आला होता की कर्म केलं की ते मल्टिप्लाय मागे येतं, तसं व्हॉट्सअप फॉरवर्ड केलं की परत आपल्याचकडे येतं. कारण तुम्ही फॉरवर्ड करत करत जाता तेवढं ते परत माझ्याकडे येतं, मल्टिप्लाय होऊन येतं. निर्णय ग्रुप म्हणणं तसं आहे. आपण ही निंदा करतो ती पण आपल्याकडे परत येते. कोणतरी येऊन सांगतोच तो असं म्हणत होता, तो पण त्याला आपण लावालावी करायची असते. म्हणून ह्या लावालाव्या करायच्या भांगडी पडू नका. चांगलं सांगितलं जरूर जाऊन सांगा, तो तुझ्याबद्दल चांगला बोलत होता, व्हेरी गुड. ही लावालावी करा. कळलं? चांगली लावालावी करायचीच आपण. त्यांनी काय होतं, लोक एकत्र येतात. म्हणून दोघांचं भांडण असेल ना तर तुम्ही जाऊन सांगा. तो काय तिथं चांगलं बोललं तर जाऊन लगेच सांगा त्याला. आपण काय करतो, वाईट बोलायची वाट बघणार. आणि आपलं मीडिया तर काय मजा करते माहिती ना, वाईट बोलायला भाग पडते. आणि तो मिळाला की लगेच दुसरीकडे झाला. मजा करतात सगळेजण ना जगामध्ये. त्या जगात सगळ्यांना माहीतच नाही ना की ह्यांनी त्यांना त्रास होणार आहे. आणि स्वतःला त्रास करून घेण्यासारखा मूर्ख माणूस जगात नसणार, खरा नसला पाहिजे. पण हे ज्ञान होणं गरजेचं आहे. आणि सद्गुरू आपल्याला हे ज्ञान करून देतात, तर त्याचा आपण खूप उपयोग करून घेऊया. आणि आपण प्रत्येक जण म्हणजे याचा अर्थ तुमच्या संसारामध्ये प्रॉब्लेम येणार नाही असं मी म्हणत नाही. कधीतरी आजारी पडणार, काय होऊ शकतं, सगळं काही होऊ शकतं. पण त्याला तोंड देताना कोणालाही ब्लेम करू नका. शांत रीतीने ते ऍक्सेप्ट करा आणि तुम्हाला तो वाटा दाखवणार म्हणजे काय, नुसते बसू नका, डॉक्टरकडे जा, जे काय करायचं ते करायचं. पण ते करताना योग्य डॉक्टर दाखवण्याचं काम तो करणार. बरोबर? डॉक्टर चांगला मिळणं सुद्धा नशीब लागतं, समजून ना. त्यामुळे सगळे नशीब लागते याचा अर्थ तो सगळी व्यवस्था करत असतो आपली. सद्गुरूंनी नशीब शब्द नाही वापरले, व्यवस्था म्हटलेले. सद्गुरूंचं सगळं कसं सायंटिफिक, सगळं व्यवस्था सद्गुरू तुमची करत राहणार. कधी सद्गुरूची संधान ठेवलं तर. तुम्ही म्हणा मी काय संधान ठेवणार नाही, पण सद्गुरू माझी केली व्यवस्था नाही करणार.
तरी आपले सद्गुरू चांगले म्हणून करतात थोडं आज नाही तर उद्या बरा होईल. सद्गुरूंना पण एक आशा असते ना. असो, मी आपली थोडी गंमत करतो पण त्याच्यातून सुद्धा आपण शिकायचं सगळ्यांनी. कळलं? तेव्हा आपण सगळ्यांनी ऐश्वर्यवान, आनंदी, उत्साही आणि काय म्हणतात त्याला ऐश्वर्यवान होऊ दे. हा, आणि सद्गुरू तुम्हाला सगळ्यांना ब्लेस करणारच. हा, एवढं बोलतो आणि थांबतो.